हे आहे दापोली बस स्टँड. पोचलो आता. इथून ऑटो पकडून जाणार मामाकडे. दाभोळ ते दापोली आमची तिकीट होती 26 रुपये सीट. 52 रुपीजमध्ये आम्ही इकडे दापोलीला पोचलो आहे. पोचलो आम्ही दापोलीला. आणि हे आहेत माझे दुसरे मामा, मोठे मामा. हे आहे दापोलीचं घर. हे थोडं सिटी सारखं आहे. बिल्डिंगमध्ये फॉरेस्टरच नाही. दापोलीमध्ये एक मामा आणि त्यांचा मुलगा राहतो इकडे. इकडे बघ. नाही मी व्हिडिओ बनवते. तू कोण आहे? पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव तर सांग. मैत्रीण आहे. आवडते तुला? हा, मारते कशाला मग तिला? मारते कशाला? नमस्कार हबीबी, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही आहे दापोलीमध्ये. मामाच्या घरी आलोय आणि आता चाललोय फिरायला दापोलीमध्ये. दापोलीमध्ये फिरायला काय आहे तर कड्यावरचा गणपती आहे, परशुरामचं मंदिर आणि मे बी आम्ही एक बीच फिरायला जाऊ. लाडगर बीच आहे, मुरुड बीच आहे. तर बघू. माझा दादा त्याने गाडी आणली आहे, तर गाडीने आम्ही जाणार फिरायला. तर कुठे कुठे फिरणार आहे दापोलीला ते तुम्हाला दादा. हे आहेत माझे मोठे मामा. तुम्ही कितवे नंबरचे मामा? कितवे? 4 नंबर. आणि ही त्यांची वाईफ. मामी हाय कर. हाय कर. मग मोठे मामा कोणते ग? नंतर बंधू मामा दाभोळचे. नंतर रघु मामा. नंतर मग हे. नंतर रविकांत मामा. मग पंढरी. आणि सगळ्यात लास्ट माझी मम्मी 7वी. काळी पण माझ्या माझ्या आजी आजोबांना मुलगी पाहिजे होती. मुलगी झाली मग झालं. पण हे आमचे असे 5 मामा आहेत. या गाडीने चाललोय आम्ही आमच्या ट्रिपला. दादा सांग, आपण कुठे कुठे जाणार आहे फिरायला? कुठे जाणार आहे आपण? आता आपण चाललो परशुराम भूमी. हा, परशुराम भूमी, परशुराम. आणि नंतर कर्दे बीच. ओके. तुझं नाव सांग. आपण कुठे चाललो? बीचला. गाईज आम्ही दापोलीवरून निघालो आहे सगळे. सचिन दादांनी गाडी आणली आणि आम्ही सगळे जातोय. फर्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं बुरोंडी. तिथे परशुरामचं मंदिर आहे, तर तिकडे आपण भेटू. आणि मी ऑनलाईन जे रिसॉर्ट्स बघत होती, फन समाली, हे सगळे फेमस रिसॉर्ट आहे इथे आजूबाजूला बीचजवळ. तर तुम्हाला यायचं असेल तर दापोलीवरून रिक्षा करून तुम्ही येऊ शकता रिसॉर्ट बुक करून. बीच नाही, आपण इथे चाललो मंदिरात. गेला खरा मंदिर परशुरामचा चिपळूणला आहे. आणि हे असं बनवलेलं मंदिर आहे इकडे. बनवलेलं आहे पर्यटन केंद्र. लांब आहे आपण काय. आम्ही पहिल्यांदा आली परशुराम. ही आहे परशुरामची मूर्ती मोठी.
हे परशुरामचं मंदिर नाही ना, पण मंदिर नाही हे असंच पर्यटक स्थळ आहे, टुरिस्ट प्लेस आहे. लोक इथे वरती येतात, पण इकडे यायला गाडी पाहिजे. असं गाडी असेल तर आरामात येऊ शकतात दापोलीला. हां बरोबर. म्हणजे आम्हाला आता दादानी गाडी केली म्हणून आम्हाला शक्य झालं येणं, नाहीतर ऑटो घेऊन कुठे फिरणार. परशुराम म्हणजे कृष्णाचा अवतार. हा, रामाचा अवतार. हा 6वा अवतार है. परशुराम असं लिहिलंय, फक्त ते रूल्स लिहिलेत. परशुराम म्हणजे रामाचा अवतार ना. मामा काहीतरी बोलतो 6वा अवतार. रामाचा अवतार. आता आहे, मी लास्ट टाइम आलेली तेव्हा. हे काय आहे ना, चला. हे असं डोम सारखं बनवलंय इकडे, असं डोम सारखं बनवलंय. अर्थ बनवलंय. हे अवतार आहे लॉर्ड विष्णूचं अवतार आहे. विष्णूचं 6th अवतार, 6th इन्कार्नेशन अवतार ऑफ लॉर्ड विष्णू. दिस इज भगवान परशुराम. हे सगळं लिहिलं आहे याच्याबद्दल. ही मूर्ती किती फीटची आहे? 21 फीट. हाय स्टॅच्यू अपॉन द 40 फीट डायमीटर. बट एक तर समजलं विष्णूचा अवतार आहे, 6वा अवतार. शक्तीचा नाश करून समाजाला सुखाचा मार्ग दाखवणारे चिरंजीव भगवान परशुराम. इकडून कोणता तरी बीच दिसतोय, कोणता आहे? सुकी मच्छी. मम्मी काय बोल, हे ह्याला काय बोलतात? ह्याला आहे पण ते सुके बोंबील. ही कर्दी. हे काय? जवळा पाहिजे. कोलिम म्हणजे जवळा बोलतात ना. हा, मला घ्यायचंय. हा इथला तारीख तर हे काय मामी हे काय? बघी. ह्याचा रस्ता चांगला होतो ना. नाही गे, नेटवर्क नाही ते. ही वलसर वाटते बघू. घेऊन ही आहे ना मिठातली आहे, ते ओलसर आहे. ही मिठातली, ही गोडी म्हणजे कडक, आणि दुसरी एक आहे कडक गोडी. कोलिम. हा, रस्सा ती द्या मग. गाईज, आम्ही इकडे थांबलेलो आहे थोडं चाय नाश्ता करायला या रिसॉर्टमध्ये. द पॉइंट ऑफ व्ह्यू रिसॉर्ट. बघूया काय आहे तिकडे. भारी दिसतंय. पण हे मेन रोडलाच आहे खाली उतरताना. पण त्याच्या अगोदर आम्ही इथे नाश्ता पाणी करणार. चला चला मामा, चला. Wow, what a view. Resort view. मस्त view आहे. पण खायची समोर है ना. आम्ही जाणार बीचवर. मुरुड बीच, हरणे बीच तसं बघायला. गाईज, आम्ही आलेलो आहे हरणे बीचच्या जवळ. हरणे बीच ना. हरणे बीच. इथे मच्छी बघायला आणि मच्छी विकत घ्यायला आलोय. हे सनसेट आपल्याला इथेच भेटेल मला.
वाव. हे आम्ही आलोय आता हरण्याच्या बाजारपेठेत मच्छी घ्यायला. मच्छी घ्यायला आलोय, मच्छीची शॉपिंग करायला. शॉपिंग करा. कोणत्या बाजारपेठेला? हरणे बाजारपेठेत आलोय आपण. ती एसटी गाडी पण येते, एसटी गाडी येते, एसटी पण येते ते बाजारात. मग जाम. गाईज आम्ही आलोय हरण्याच्या मच्छी मार्केटमध्ये बाजारपेठेत. ते इथे मुंबईला न्यायला काय मच्छी मिळते का बघूया स्वस्तामध्ये. फ्रेश मच्छी काय सोडे. सनसेट बघा. वाव. कशी आहे? 1000ला. हजारला पापलेट आणि ती 800 रुपये सुरमई. बांगडा 100ला. ही कशी आहे? केवढीची आहे ही? सर्व चल ये तो एक नंबर कोलबी. कशी? ही केवढ्याची? उलट जास्त दिली आता. ही केवढ्याची? 400-500 येतात. तुला मोठी चांगला फिरून आला. 200ची द्या. जेव्हा शपथ गणेश हो, आमचे लोक आहे तिथे फुकट माझा मच्छी देते. बार्गेन करतो. कशी सांगितली? हो नको बघायला. येणारच काय ते. अरे पापलेट काय तो समजते. एक वर्ष मी इथे आलेली ते इथे काहीच म्हणजे इथे पहिले पाणी जास्त होतं तिथपर्यंत. आता इथे पूर्ण मच्छी मार्केट आहे. आणि हा जो आहे तो हरण्याचा किल्ला आहे आतमध्ये. आजी भडकली. इकडे बघ समू. पाणीपुरी. दापोलीचं मार्केट म्हणजे मेन बस स्टॉपच्या समोरचा. इकडे बस स्टॉप, दापोली बस स्टॉप. आलो घरी. तर आम्ही खूप सारी मच्छी घेऊन आलोय हरणे बीचवरून. कोलंबी, सुरमई, पापलेट ही मच्छी. तर गाईज दापोलीला आम्ही असं फिरलो आहे. हरणे बीच स्पेशली मच्छी घ्यायला खास गेलेलो. आणि 2-3 स्पॉटचे केले ते. पण मी मुरुड बीच नाही जाऊ शकलो कारण आता अंधार झाला. मग आम्ही डायरेक्ट घरी आलो आहे मामाचं. समोर रडते बीचला जायला नाही भेटला. काळोख झाला.
तर गाईज अशी होती ही माझी ट्रिप फ्रॉम दाभोळ टू दापोली. आम्ही फिरलो आज पूर्ण दिवस आणि आता लेट झाला म्हणून बीचवरती नाही गेलो आणि डायरेक्ट घरी आलो. आणि जी मच्छी आम्ही हरण्यावरून घेतली ती मे बी आम्ही फ्राय करून मुंबईला घेऊन जाऊ. तर गाईज आम्ही काल ही हरणे बीचवरून घेतलेली मच्छी ही आहे सुरमई ना. ही सुरमई पापलेट. हे पापलेट कितीला मिळाले आपल्याला? 400. हे 400चे पापलेट आणि सुरमई 250. 250ला 2. आणि कोलबी कुठे आहे बघू. बापा मुंबईला नेणार आणि मॅरिनेशन करून मुंबईला. सेम मच्छी एवढी मुंबईला किती भेटेल? ही मच्छी मुंबईला कितीला मिळेल? 500-600 रुपये. ही एवढी पापलेट 700-800 सांगतील मला वाटतं. आणि सुरमई पण 500 सांगतील. 500च्या वर. तेच तर 300ला वगैरे सांगतात. कोलबी पण ही 250-300ची असेल मला वाटतं. आपल्याला कितीला भेटली? 200ची. नाही पण मुंबईला कितीला मिळेल? 400 रुपये सांगतील त्याचे. आणि ते पण फ्रोझन असते. ही फ्रेश मच्छी समुद्रातली. तर गाईस आम्ही आता निघालोय दापोलीवरून मामाच्या घरातून. हा बसलो गाडीत. हो समीर मला तुला गाडी लागली. हो तेच ना आम्ही आलो लगेच. मी जिथे जाते तिथे मला गरम होतं, भरपूर गरम होतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे परत मुंबईला आलेलो आहे घरी. मी आणि मम्मी दापोली आणि दाभोळचं आम्ही मस्त दौरा फिरून आलेलो आहे. 2 दिवस मामांच्या घरी. भाटी, दाभोळ, दापोली आणि बॅक टू मुंबई. मी तुम्हाला दाखवते माझ्या मामांनी मला काय काय गिफ्ट दिले. गिफ्ट म्हणजे गावचा मेवा. हे स्पेशली माझ्या मामांनी बनवलेला पोह्याचा चिवडा आहे. पोहे आणि हे शेव जे दिसतात ना, ते शेव पण मामांनीच बनवलेत हॉटेलमध्ये. म्हणजे मी तुम्हाला दाखवलेलं ना माझ्या मामांचं हॉटेल आहे. तर हे चिवडा, नंतर हे मुगाच्या डाळीचे लाडू, असे चिवडा, लाडू आणि काय काय बनवतात का मम्मी? हां, वडे भजी तर बनवतात, पण असं हे सगळं पण बनवतात स्नॅक्स आयटम. तर आम्हाला एवढं सगळं त्यांनी बांधून दिलं आहे. माहीत नाही 1, 2, 3, 4, 5 किलो तरी असेल. अर्धा किलोचे 3 किलो तरी चिवडा दिला आहे. म्हणजे आम्हाला दिवाळीला चिवडा बनवायची गरज नाही. आणि हे लाडू पण दिलेत. गेलो हरण्याच्या धक्क्यावर. तिथे येता येता आम्हाला अशी सुकी मच्छी भेटली आहे. हा आहे सफेद जवळा. हा मिळाला 200 रुपये ना मम्मी. आणि सगळं दुबईला न्यायला, म्हणजे तिकडे मिळत नाही ना. ही आहे कर्दी, अशी कर्दी आणि अशी 3 टाईपच्या सुक्या मच्छ्या घेतल्या आम्ही. कर्दी, बगे आणि ही बग्यासारखं काहीतरी आहे. याचा रस्सा खूप भारी लागतो. बगे, हां, याचा रस्सा. हे तिन्ही मच्छी आम्हाला पडले 480 रुपीज. 480 रुपये. 480 dirham. झाडावरचे हे नारळ सुकलेले किती आहेत तरी 7-8 नारळ. भाटीला गेलेलो तिथून हे नारळ आणले. नारळ, चिवडा, लाडू आणि सुकी मच्छी. हे असं सगळं मामांच्या गावचा मेवा आमच्या. तर गाईज आमचा प्रवास दोघींचा खूप हेक्टिक होता थोडा. म्हणजे आमची जी गाडी होती लाल गाडी, मी दाखवली दापोलीवरून विठ्ठलवाडी, पण मध्ये खूप ट्रॅफिक भेटलं तर मी ब्लॉग करणं सोडून दिलं. आणि घरी पोचल्या थोडं फ्रेश झालो आणि हे सगळं काढतोय आता, म्हणून हा ब्लॉग बनवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. बाय.